आपले 7 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि त्याचा एक आनंदोत्सव साजरा करायचा होता. पण त्या आनंदाला कुठेच एक गालबोट लागावं अशी घटना घडली आणि एक नोटीस आली होती असं मी सांगितलं होतं. ही नोटीस आली होती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून आणि ते आपल्या म्हणजे माझ्या नावाने चॅनलच्या नावाने आलेली आहे. आता ह्या नोटिसीचं करायचं काय यावर जी काही खलबत सुरू होती त्या व्हिडिओच्या खाली तुमच्या कमेंट्सही आल्या होत्या की त्या नोटिसीची सविस्तर माहिती द्या जेणेकरून आमचे अनेक 7 लाख जो आपला आकार परिवार आहे त्यातले कित्येक जे लोक आहेत ते बहुधा ह्या पेशात आहेत म्हणजे विधिज्ञ आहेत, ॲडव्होकेट्स आहेत. तर त्यांनी तयारी दाखवली होती मदत करण्याची. तर तशी काळजी करण्याचे कारण काहीच नाहीये कारण आपल्यासोबत ॲडव्होकेट निलेश ओझा सातत्याने आहेत आणि आम्ही एकत्रितपणे ज्या पद्धतीनं या राज्यातला या देशातला जो न्यायाचा लढा आहे, सत्याची जी बाजू आहे ती मांडण्याचं काम ते कोर्टात करतात आणि आम्ही हे जे काही प्लॅटफॉर्म आहे, हे व्यासपीठ आहे युट्यूबच्या माध्यमातून तिथून हे करत असतो. आणि त्यात बोलता बोलता कधीतरी काही सत्य बोलून जातो. ते सत्य काही लोकांना बोचतं, टोचतं आणि मग त्यातून कदाचित छोटीशी जखम होते, खरचटतं, त्यातून रक्त येतं. हे आलेलं रक्त अशा नोटिसीमधून दिसतं आपल्याला. मी हे पुस्तक विकत घेतलं होतं अनिल देशमुख, द डायरी ऑफ होम मिनिस्टर. वाचायला सुरुवात करण्याआधी त्यातलं एक प्रकरण होतं, टरबुजा नावाचा उंदीर. आता टरबुजा कुणाला म्हणतात हे महाराष्ट्रात कुणाला माहीत नाही असं नाही आणि म्हणून मी उत्सुकतेनं ते प्रकरण वाचलं आणि त्यातल्या टरबुजाचा जो उल्लेख आहे सर तो मी माझ्या त्या जो एपिसोड आहे तथाकथित एपिसोड ज्याच्यावर नोटीस आली त्यात मी तो उल्लेख केलेला आहे. हा, तर त्यात झालं असं की मागच्या 2.5 वर्षात म्हणजे ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये अनिल देशमुख साहेब गृहमंत्री होते. आता साहेब म्हणावं लागेल, नोटीस पाठवली. भीती वाटते, मी सामान्य माणूस आहे कारण काय हे कोट्याधीश आहे आणि कुठून कुठून पैसे. आता परत ह्या वाक्याचा पण काहीतरी वेगळा अर्थ काढला जाईल, दुसरी नोटीस यायची, त्यामुळं वाक्य अर्धवट तोडावं लागते. आम्ही युट्यूब मधून मिळणाऱ्या ज्या अल्प स्वल्प या इन्कम मधून आमचं सगळं कामकाज चालतं. आता ह्यांचे इन्कम सोर्स कुठले काय त्याच्यावर कधीतरी सविस्तर बोलेन मी. पण भीती वाटते ना अशा नोटिसींची. या नोटिसींची आर्थिकदृष्ट्या भीती वाटते, त्याचबरोबर भावनिकदृष्ट्या घरचे थोडेसे व्यथित होतात, डिस्टर्ब होतात. या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवरती ज्या वेळेला या नोटिसीला उत्तर देण्याची वेळ येते त्यावेळेला त्यातले एक मुद्दे आमच्या प्रेक्षकांनी विचारलं होतं की नेमके काय मुद्दे आहेत ज्याच्यावर तुम्हाला नोटीस आलेली आहे. सर त्यातला पहिला म्हणजे आपण अनौपचारिक गप्पाच मारूया आज, म्हणजे अशी काही मुलाखत वगैरे आपण नाहीये, याला आपण एक गप्पांचा कार्यक्रम म्हणू. नोटिसीवरती उत्तर तर सरांनी तयार करून घेतलेलं आहे, त्यांचे एक सहकारी आहेत सर, त्यांच्याबद्दल पण थोडंसं तुम्ही सांगा. येस, आपले ऍडव्होकेट ईश्वरलाल अग्रवाल जी आहेत आणि जरा डिस्प्लेवर त्यांच्या डिग्रीज जरा दाखवून द्याल. हो, ते काय संपतच नाही, म्हणजे मारुतीचं शेपूट म्हणतात मराठीत की इथे सुरू झालं आणि ते संपतंय कुठे हे शोधावं लागतं, इतक्या त्यांच्या डिग्रीज आहेत. आणि तुम्ही खरं सांगतो, मागच्या वेळेस जर बोललो होतो मी थोडासा लिबरल टाईप मध्ये येतो. मी जे मला लोक म्हणतात तुम्ही जरा थोडे अटल बिहारी वाजपेयी सारख्या लाईन मध्ये येतात, ते अग्रवाल सर म्हणजे अमित शहा सारख्या लाईन म्हणजे त्याच्या पुढचे स्टेप मोदीच्या पुढचे स्टेप अमित शहा, तर तसे ते दयामाया दाखवतच नाही प्रत्येक गोष्टीवर त्यांचं आणि आहे त्यांचं कमांड्स आणि ते. तर आता प्रभाकरजी जे वकील ते आहेत तर त्यांनी अशी चांगलं डिटेल मुद्देसूद अशी म्हणजे रिप्लाय तयार केला आहे. आणि अनिल देशमुखांनी जी नोटीस दिली होती तर अनिल देशमुखांचं नोटीसमध्येच म्हणणं की आमची काय अशी बदनामी झाली नाहीये, होऊ शकते. यातले मुद्देच आहेत, तुम्हाला एक मुद्द्यानुसार देतो. पण मी समरी सांगतो, म्हणजे जोक सांगतो या नोटीसचा. होऊ शकते आणि मागितलं तर काय मागितलं त्यांनी, म्हणजे नोटीसचा खर्च 20,000 रुपये तेवढा तुम्ही द्यायचा आहे प्रभाकरजी. आमचे जे अग्रवाल साहेबांनी जे रिप्लाय तयार केलाय त्याच्यामध्ये त्यांनी सगळं डिटेल दिलंय की तुम्ही कसे खोटारडे आहात पुराव्यासहित. आणि अग्रवाल साहेबांनी सांगितलं की माझ्या नोटीसचा खर्च 25 लाख रुपये, यांची फी अग्रवाल साहेबांची नोटीसची फी 25 लाख रुपये, तर ती द्यायची आहे.
आणि इंटरिम कॉम्पेन्सेशन 100 कोटी द्यायचं आहे. तर हे ऍक्च्युली नाही, तुम्ही जे चांगले पुण्य कामं केली असतील ना त्याची थोडीशी सद्बुद्धी त्यांना दिली असेल देवानं, की त्यांनी तुम्हाला अशी नोटीस पाठवली. आता ते लोकांना उत्सुकता झाली असेल की असं आहे का बाबा नोटीस मध्ये. आता मुद्द्यावर येतो. त्याला मुद्दा एक त्यांनी सुरुवातच केली आहे. त्यांचे पहिले 4 पॉइंट तर असेच आहेत की गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी महाविकास आघाडीच्या काळात जे काय असं अचाटनी भन्नाट काम केलंय, म्हणजे ह्या इमानदारीनं, इमानदारी तर आहेच जनतेच्या हितासाठी, पण त्याच्या वरही म्हणजे काही जर उपमा द्यायचे असतील तर अचाट आणि भन्नाट असं बोलावं लागतं. कारण या एकूण ज्या सरकारचे जे मुखिया होते, मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, WHO पण सल्ला घ्यायचा त्यांच्याकडे, ते WHO त्यांच्याकडून सल्ला घ्यायचा आणि त्यांना नंबर 1 मुख्यमंत्री अशी एक कुणी दिली माहित नाही, पण कुणीतरी दिली, मॅनेज करून घेतली की काय घेतली जी काय ती कुठली संस्था होती ते शोधतायत काही लोक. म्हणजे आता नवीन मुख्यमंत्री आलेत, त्यांनाही नंबर 1 बनायचंय. तेही मागे कुणाला तरी विचारत होते की ती कुठली संस्था आहे की जी अशी नंबर 1 मुख्यमंत्री म्हणून ग्रँट देते. तर हे असे सगळे अचाटच लोक होते ना, म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून तुमचे गृहमंत्री, आणि त्यांनी जे कोविडमध्ये काय काम केले ना, म्हणजे उद्धवजींनी तर मोठा भाऊ, कुटुंब प्रमुख म्हणून अख्खा महाराष्ट्र सांभाळला, आणि यांनी अनिल देशमुख साहेबांनी तर सगळ्या गाईडलाईन्स आणि ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांनी अगदी कसोशीनं दिलंय त्या नोटीसमध्ये. घराच्या बाहेर निघू दिलं नाही कोणाला, लॉकडाऊन लावलं, सगळ्यांच्या मागे बांबूच लावले होते, लॉकडाऊन लावलं, सगळं लोकांना असं 20,000 FIR दाखल केले जनतेवर, आणि मग ते मास्कचं फाईन एकट्या मुंबईमधून 200 कोटी रुपये वसूल केले लोकांकडून. म्हणजे त्यांच्या हिशोबाने असे चांगले कामं त्यांनी केले. ते काय झालं की मी आता एक शब्द वापरला, बांबू लावले. बांबू म्हणजे कसं आहे की एकनाथ शिंदेंनी मागे एक त्यांच्या भाषणात उल्लेख केला होता की बांबूची शेती म्हणजे काही ठिकाणी होते महाराष्ट्रात, तिथे बांबू लावणं जे असतं ते वेगळं, आणि यांनी कोविड काळात जे बांबू लावले होते बॅरिकेड्स म्हणून, जे रस्तेच बंद केले होते, कुणाला जाता येत नव्हतं, अँब्युलन्स जात नव्हत्या, तुमच्या अग्निशमन दलाच्या गाड्या जायच्या असतील तर त्या बंद झाल्या होत्या, पाण्याचे टँकर जात नव्हते. त्यावर मी जेव्हा प्रिंट मीडियात काम करत होतो तेव्हा मी एक स्टोरी केली होती या विषयावरती कोविडच्या काळात. त्यावर मग आमच्या पालघरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन ते बॅरिकेड्स काढायला लावले होते. इतपत सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, पण हे बांबू शेवटी कुठेतरी आडवे येतात, आणि त्यांनी या पहिल्या 4 पॉइंट्समध्ये तेच लिहिलेलं आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं कारभार केलाय कोविडमध्ये त्याची फक्त स्तुतीच केली आहे. आणि मग आमचे गृहमंत्री कसे एकदम कार्यक्षम असे मंत्री होते, त्यांनी शक्ती बिल टेबल केलं त्यावेळेला. म्हणजे झालं काय प्रकरण वेगळंच होतं, आणि ह्यांनी तो शक्ती बिलचा कायदा टेबल केला, ती एक अचिव्हमेंट आहे त्यांची. तर आपण त्यांची एफिशियन्सी वगैरे सगळ्या गोष्टींना प्रणाम करू. पण त्यांनी पुढे जे म्हटले की जो मूळ मुद्दा आहे की मी जे बोलून गेलो होतो की यात अनिल देशमुखांनी गृह खात्यात 2.5 वर्षात जो धिंगाणा घालून ठेवला होता, आता हा शब्द त्यांना कुठेतरी झोंबलेला आहे. बरोबर आहे, त्यांचं बरोबर आहे ना. त्यांनी एवढं मोठं काम केलं, तुम्ही म्हणता धिंगाणा घालून ठेवलाय, तर ते त्यांना वाटतं की त्यांची बदनामी झाली. पण ही बदनामी कशी झाली नाही हे आपल्या नोटिसीच्या उत्तरात आहे, तर ते थोडक्यात तुम्ही सांगितलं तर बरोबर. ठीक आहे. त्यांचं ओव्हरऑल काय म्हणणं आहे शॉर्ट मध्ये, तुम्ही फार असं सोबर लँग्वेज मध्ये घेतलं, आम्ही आमच्या लॉच्या लँग्वेज मध्ये सांगतो तुम्हाला की जे काही 2.5 वर्ष किंवा जितके दिवस होते, कारण 2.5 वर्ष पूर्ण नव्हते, मधात जेलमध्ये गेले होते ना, राजीनामा द्यायला लागला होता, जेलमध्ये गेले होते. तर जितके दिवस होते त्या काळात यांनी एकदम इमानदारीनं ड्यू डिलिजन्स इफिशियंटली काम केलं. यांच्यासारखा गृहमंत्री आजपर्यंत झालाच नव्हता असं यांना वाटते. आणि हे असं असताना प्रभाकरजींनी काय म्हटलं की तुम्ही त्या काळातली जे काही धिंगाणे घातले होते, जे काही चुकीची कामं झाली होती, त्याला कव्हरअप करायला, जी बदनामी होती ते कव्हरअप करायला हे पुस्तक लिहिलं, हे तुम्ही चुकीचं लिहिलं, तुम्ही खोटारडे आहात असं त्यांनी नोटीसमध्ये सांगितलं. आणि सांगितलं की तो तुमचा व्हिडिओ डिलीट करून टाका. आता याचे उत्तर, आता नोटीस जी डिस्पॅच केली आहे आपल्या अग्रवाल साहेबांनी, त्यातले मुद्दे सांगतो 1 by 1. आता तुम्ही बघा की किती खोटारडे आहेत हे आपले अनिल देशमुख. आणि आता अनिल देशमुखच कसे
प्रभाकरजींना नुकसान भरपाई देण्यास पात्र ठरतात. नंबर 1, त्यांनी सांगितलं की मी लॉकडाऊनचे चांगले नियम लावून मेंटेन लॉ अँड ऑर्डर पब्लिकला फॉलो करण्याकरिता ते रूल आणि ते सगळं मी त्यांच्या हेल्थसाठी मी कार्यरत होतो. पॉइंट नंबर 1. तर याचा खोटारडेपणा. आणि प्रत्येक गोष्ट मी कोर्टाचे आदेश, प्रूफ, सीबीआय चार्जशीट याच्या आधारावर सांगतो. नंबर 1, जे काही मॅन्डेट यांनी आणले होते ते असतील, सुरेश पलांडे असतील, जे कोणी असतील, त्याला मुंबई उच्च न्यायालयाने इलिगल अँड अनकॉन्स्टिट्युशनल, कोणताही सायंटिफिक आधार नसलेले, बेकायदेशीर आणि या राज्याच्या जनतेचे फंडामेंटल राईट, मूलभूत अधिकार, व्यापार करायचं, फिरायला जायचं, या सगळ्यांचं उल्लंघन करणारे घोषित केले. मी स्वतः आर्ग्युमेंट केलं होतं त्या केसमध्ये. ते बॉम्बे हायकोर्टचे आदेश आणि सुप्रीम कोर्टाचा पण आदेश आल्यानंतर ते सगळ्या याच्यात मेन्शन आहे. तो आदेश कशाच्या आधारावर आला होता की जे काही यांनी लॉकडाऊनचे जे निर्बंध आणले होते की तुम्ही सिरम कंपनी किंवा जे काही कंपन्या आहेत त्यांचीच एक विशेष काही वॅक्सिन घ्यायची का जे काही औषध घ्यायचं आणि घराच्या बाहेर निघायचं नाही. आणि आम्ही जे प्रायव्हेट कंपन्याला ठेके दिले आहेत त्या लोकांना प्रत्येकाने 200-200 रुपये द्यायचे हप्ता, ते काय खंडणी मास्कची वगैरे, हे यांचे मॅन्डेट होते. पुरावे काय सांगा, रिसर्च, आता मी बोलतो म्हणून त्याला काही हे नाही, रिसर्च कोणाचे, सायंटिफिक रिसर्च, त्याच्यावर तुम्ही युनिव्हर्सल हेल्थ ऑर्गनायझेशन, अवेकन इंडिया मुवमेंट याच्या वेबसाईटवर जाऊन बघून घ्या. जिथे जिथे हे जे यांनी जे मॅन्डेट आणले होते ना की तुम्हाला हेच वॅक्सिन घ्यावी लागेल आणि हेच मास्क हे करावे लागेल, असे जिथे जिथे मॅन्डेट आणले पूर्ण जगात, तिथे तिथे जास्त डेथ झाल्या, जास्त लोक मेले. आणि जिथे जिथे हेचा कमी वापर झाला तिथे तिथे लोक जास्त वाचले आणि कोरोनाची वेव आली नाही नंतर. हे बघा तुम्ही, जिथं आपल्या देशातले मॅन्डेट हटले होते ना तेव्हा नंतर कोणत्या वेव आल्याच नाही. आणि आता आणखीन एक पॉइंट सगळ्यात इम्पॉर्टंट देशाच्या लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्रपती झाले, ह्या जे फार्मा माफियाचे जो हेड आहे बिल गेट्स, याचे जे विरोधक आहेत एलन मस्क, रॉबर्ट केनेडी आणि आमचे मित्र आहेत डॉक्टर आसिम मल्होत्रा, ते अमेरिकेच्या मेक अमेरिका हेल्दी अगेन याच्या प्रोग्रामचे चेअरमन केले त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी. या लोकांनी हे जेव्हापासून हे पॉवरमध्ये आलेत तेव्हापासून जगात तुम्हाला असे कोरोनाचे वेव हे काही दिसत नाही आहे. तर तुम्ही त्याच्या मागचं सगळं राजकारण समजून घ्या. आणि आता त्यांनी सांगितलं आहे अमेरिकन गव्हर्नमेंटने की ह्या ज्या कोणी अशी याची औषधं विकतील त्यांनी त्यांच्या याच्यावर लिहायचं की आमच्या या औषधामुळे हार्ट अटॅक होतात, म्हणजे जे यंग लोकांचे हार्ट अटॅक होतात असं अमेरिकेनं काल डिक्लेअर केलं, एफडीएनं वॉर्निंग दिली सगळ्यांना. तर हे असे जे लोकांचे जीव घेणे प्रकार होते. आणि म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो, डॉक्टर स्नेहल लुनावचा जो मृत्यू झाला होता यांच्याच लॉकडाऊन मॅन्डेटमुळे ते जबरदस्तीने जे औषध घ्यायला लागलं होतं ते वॅक्सिन वगैरे जे काही आहे, त्याच्यामध्ये बॉम्बे हायकोर्टच्या डिव्हिजन बेंचने बिलगेट आदर पुनावला सगळ्या लोकांना 1,000 कोटीची, शासनाला पण नुकसान भरपाईची जी आमची पिटिशन आहे त्याच्यामध्ये नोटीस काढलेली आहे. तर हे असे इलिगल मॅन्डेट ते स्वतः त्याच्यात लिहून देतात की मी इम्प्लिमेंट करण्यात आघाडीवर होतो आणि व्यस्त होतो आणि तुम्ही मला म्हणता की मी चुकीचं काम करत होतो. म्हणजे आता यांच्यासाठी मला वाटतं यांचा प्रॉब्लेम काय झाला या लोकांचा, यांना हे कळत नाही आहे की म्हणजे ते भारतात आहेत की पाकिस्तानात आहे, म्हणजे त्यांना भारताचे कायदे ते विसरून जातात. ते तिकडचं जास्त स्टडी चालू वाटते त्यांचं, म्हणजे याचा निष्कर्ष असाच निघतो. तर हे ग्रॉस कंटेम्प्ट आहे. ऑलरेडी जेव्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे की तुमचे मॅन्डेट हे चुकीचे होते
अशा वेळेस ते मॅन्डेट चांगले होते, लोकांच्या हिताचे होते आणि मी ते लागू करण्यात आघाडीवर होतो हे सांगणं म्हणजे हे कंटेम्प्ट पण आहे आणि हे या नोटीसची म्हणजे बेकायदेशीरपणा त्यांचा आणि त्यांची मानसिक लेवल हे याच्यावरून सिद्ध होते. एक